अमरावती शहरातील मंदिर, हॉटेल्स, बार वगळता मनपा प्रशासनाने P1 P2च्या तत्वावर अनेक दुकानांना परवानगी दिली आहे। सोमवारपासून शहरातील अनेक मार्केटमध्ये ग्राहक मोठ्या संख्येने दिसून आले। इतवारा बाजार, तखतमल इस्टेट, राजकमल चौकात पुन्हा गर्दी दिसून आली। तखतमल इस्टेटमधील न्यू श्रद्धा साडी सेंटरमध्ये विदर्भ न्यूज चॅनलने आढावा घेतला असता या दुकानामध्ये मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सचे परिपूर्ण पालन करताना दिसून आले। या दुकानाच्या प्रवेशद्वाराजवळ कर्मचाऱ्यांनी येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांचे तापमान मशीनने घेऊन आत परवानगी दिली गेली, तर दुकानाच्या आतच प्रत्येक ग्राहकाला सॅनिटायझर करून वेगवेगळ्या अंतरावर बसवण्यात आले। 10 ग्राहकांनाच आतमध्ये परवानगी देण्यात आली। या दुकानामध्ये स्वच्छतेला प्रथम प्राधान्य या श्रद्धा साडी सेंटरच्या संचालक पूरनलाल यांनी घेतले आहे, तर सर्व नागरिकांनी सावध राहून मास्क, सोशल डिस्टन्सचे पालन करण्याचे आवाहन श्रद्धा साड़ी सेंटर के संचालक पूरनलाल यांनी केले आहे। मैं तो सभी से यही कहूँगा कि जो शासन के नियम है तो नियम का सभी को पालन करना चाहिए, क्योंकि जान है तो जहान है, जान है तो जहान है, और सभी ने अपने नियम का पालन करना चाहिए। कोई भी चीज़ मास्क वगैरह लगा के या अपना हाथ सैनिटाइज़ करें, बाज़ार में जा रहे हैं तो अपने साथ में सैनिटाइज़ की बोतल रखें, जितना हो सके लोगों से दूरी बनाए रखें, सोशल डिस्टेंसिंग रखें। जो नियम शासन के वो नियम का पालन करना चाहिए, क्योंकि वो बहुत ज़्यादा ज़रूरी है आज के टाइम में। आपण विदर्भ न्यूज थेट पोहोचलेला आहे तखतमल इस्टेटमधील न्यू श्रद्धा साडी सेंटरमध्ये। या साडी सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ग्राहक येत आहे आणि अतिशय या ठिकाणी चोख नियमाचं पालन करताना या ठिकाणी दिसून आलेलं आहे। साडी विकताना या ठिकाणी ग्राहकसुद्धा या ठिकाणी आलेले ग्राहकसुद्धा आपले नियमाचं पालन करीत आहे। सोशल डिस्टन्स मास्कचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला दृश्य दिसून आलेलं आहे। शहरातील अनेक दुकानदारांनी नियमाचे पालन करताना दिसून आले, तर कुठे गर्दी आढळून आली। शहरातील दुकानदारांनी नागरिकांनी कोरोनापासून बचाव होण्याकरिता सावध राहावे, दुकानदारांनी नियमांचे पालन करावे, अन्यथा कारवाई करण्यात येईल असे आवाहन मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांनी केले आहे। दंड आपण आकारलेला आहे। प्रथम टप्प्यात आपण दंड आकारतो आणि दुसऱ्यांदा जर तोच गुन्हा एखाद्या व्यक्तीने केला तर त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करतो। जे दुकानदार नियमाचं पालन करणार नाहीत त्या दुकानावरती कडक कारवाई करण्यात येईल, ते दुकानं बंद करण्यात येतील। तर दुसरीकडे पोलीस विभागाने वाहतूक नियमाचे पालन न करणाऱ्या दुचाकी, चारचाकी व ऑटोवर सोमवारपासून बेधडक कारवाईला सुरुवात केली। कोरोनापासून बचाव होण्याकरिता सोशल डिस्टन्स म्हणून दुचाकीवर 1, ऑटोमध्ये 2 तर चारचाकी वाहनामध्ये 3 ते 4 प्रवासी क्षमता नियम लागू करण्यात आले। मात्र या नियमाचा शहरातील अनेक वाहन चालकांनी पालन केले नाही। अशातच राजकमल चौकामध्ये अनेक वाहन चालकावर वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई केली। संपूर्ण जगामध्ये कोरोनाने थैमान घातले असताना भारत देशामध्ये महाराष्ट्रात संख्या असलेली मोठी संख्या दिसत आहे आणि महाराष्ट्रामध्ये अमरावती शहराची संख्या या जिल्ह्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। अमरावती पोलीस आयुक्तालयाने या कोरोनावर मात करण्याकरिता नियम आपल्या काढून या अमरावती शहरातील वाहतूक पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांना अमरावती शहरातील प्रत्येक चौकामध्ये तैनात केले आहे आणि नियम दिले असताना सुद्धा अनेक चालक दुचाकीवर 1 व्यक्ती घेऊन आणि ऑटोमध्ये 1 व्यक्ती आणि चारचाकीमध्ये 2 व्यक्ती घेऊन जात असताना मात्र अमरावती शहरात नियमाचा फज्जा उडाला दिसत असताना खुद्द पोलीस आयुक्तालयाने अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अनेक चौकामध्ये तैनात केलेला आहे। आपण थेट दृश्य आपण पाहू शकता राजकमल चौकामधील या पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेली कारवाई। अनेक वाहतूक पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी आणि त्या ठिकाणी अनेक दुचाकी आणि चारचाकी ऑटोसुद्धा त्या ठिकाणी थांबवून त्यांच्यावर थेट कारवाई करायला सुरुवात केलेली आहे। अमरावती शहरामध्ये कोरोनाला मात करण्याकरिता पोलीस विभागाने घेतलेला हा मोठा विषय आणि नियमाच्या फज्जा आणि नियमाच्या धाग्यावर ठेवण्यात येणाऱ्या अनेक व्यक्तीवर करण्यात आलेली कारवाई। अनेक दुचाकी चालक, ऑटो चालकांना चालान स्वरूपात दंडही देण्यात आला। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज।